हा चमचमीत असा कारल्याचा ठेचा मी बाजरीच्या भाकरीसोबत इथे खायला घेतलेला आहे। तुम्ही वरण भातासोबतसुद्धा घेऊ शकता तोंडी लावण्यासाठी, किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता। खूपच भारी लागतो हा चवीला। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला चमचमीत आणि कडू न होणारा असा कारल्याचा ठेचा करायचा आहे। तर कारल्याचा ठेचा करण्यासाठी मी इथे 3 कारली घेतली आहे। बघा, अशी मस्त अशी ताजी कारली घ्यायची। स्वच्छ धुवून काढले मी। त्याच्यावर जी माती धूळ लागलेली असते ना, ती स्वच्छ धुवून काढली आहे। आता हे जे देठ आहे ना, हे कापून काढायचे आपल्याला। मागचं पुढचं दोघं देठ आपल्याला कापून घ्यायचे। देठ काढून घेतले। आता आपल्याला ह्या किसणीने त्यांना किसून घ्यायचं आहे। बघा असं हे बघा, असा किस पडतो मस्त असा। तर बघा, अशा पद्धतीने मी कारलं किसून घेते। तर पूर्णपणे किसायचं नाही आहे आपल्याला, म्हणजे जे असे बियाणे किसायचे आहे, त्यातल्या बिया जिथपर्यंत लागतात ना आपल्याला तिथपर्यंत किसायचं आहे। सर्व कारले किसून घेतले बघा, जिथपर्यंत बिया लागतात ना आपल्याला तिथपर्यंत असे किसून घेतलेले। आणि ह्या निबर बिया आहेत, त्याच्यामुळे मी ह्या बिया काढून घेणार आहे। एकदमच अशी कोवळी बिया असली ना तर ती टाकली तरी चालणार आहे, पण ह्या बिया निबर आहे ना, त्याच्यासाठी मी काढून घेते ह्या। तर सर्व कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या बघा अशा। तर यांना सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे। तर बारीक असं चिरून घेऊ आपण, म्हणजे आपण कारलं किसून घेतलेलं आहे ना त्याप्रमाणे याला सुद्धा आपण बारीक असं चिरून घ्यायचं आहे। हे किसलं जाणार नाही आहे, त्याच्यामुळे बारीक चिरून घेऊ। तर मी चाकूनेच असं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल ना तरी करू शकता। तर सर्व आपण कारली किसून घेतली आहे। आता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। बघा, 1 पाव चम्मच मीठ घातलं मी। मिक्स करून घेऊ सर्व मीठ कारल्यामध्ये। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण। आणि झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटे झालेले आहेत आपल्याला हा कारल्याचा किस झाकून। तर आता काढून घ्यायचं आहे झाकण, आणि याच्यामध्ये खूप असं पाणी सुटलेलं असतं ना, ते पिळून काढायचं आहे आपल्याला। तर कारलं आपण व्यवस्थित असं पिळून घेतलं बघा, आणि एवढं त्याचं रस निघालेला आहे। तर हा रससुद्धा आपण उपयोगात आणू शकतो। डायबिटीसवाल्यांसाठी खूप चांगला असतो। तर ज्यूस वगैरे बनवताना हा आपण वापरू शकतो। कारला आपण व्यवस्थित पिळून घेतला। आता लगेच आपण ठेचा करायला घेऊ। इकडे कढई ठेवली तापायला, तेल घालून घ्यायचं आहे। तेल जरा जास्तीचं घालायचं, कारण ठेचा येतो वरून तेल घातलं नाही घातलं तरी असाच खाऊ शकतो आपण। त्याच्यामुळे मी इथे 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तर तेल आपलं छान असं तापून गेलेलं आहे बघा। तर आपण आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। मोहरी नाही टाकली मी याच्यामध्ये, मोहरी एवढी छान नाही लागत कारल्याच्या भाजीमध्ये, मला तर आवडत नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। इथे मी असा ठेचून घेतलेल्या आहे बघा, लसूणच्या पाकळ्या 7-8 त्या घालायच्या आहे। लगेच आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। उभा असा पातळ चिरलेला आहे, बारीक असा बघा। थोडासा परतवून घेऊ। कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कांदा पण लवकर शिजेल आणि चव पण येईल। कांदा बघा थोडासा असा लालसर रंगावर झालेला आहे।
तर आता इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे, मिक्सरमध्ये जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे. तर त्या टाकून घ्यायच्या आहे, कारण आपला ठेचा आहे त्याच्यामुळे मी इथे मिरची जास्त वापरलेली आहे. ती पण परतवून घेऊ आपण कांद्यामध्ये. तर मिरची छान 2 मिनटं परतवून घेतली. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालू, 1 पाव चम्मच अशी परतवून घेऊ थोडंसं. आणि आता हा किसलेल्या कारल्याचा किस घालून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित असा मोकळा मोकळा करून घालायचा. छान असं परतवून घ्यायचं आहे. किस घालून 2 मिनटं परतवून घेतलं. मीठ वगैरे टाकायचं नाही आपल्याला, कारण आपण कारलं किसलेलं होतं ना तेव्हा मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता मीठ घालायचं नाही आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ 1 7-8 मिनटं. मध्ये एक वेळा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे झाकण उघडून. 7-8 मिनटं झाली आहे बघा. तर झाकण काढून घ्यायचं आहे. मध्ये मी 2 वेळा झाकण काढून आणि व्यवस्थित असं चाळून घेतलं होतं. हे बघा, एकदम छान असा सुवास येतो आहे ठेच्याचा. कारलं पण छान असं शिजून गेलेलं आहे आपलं. आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकू. थोडाच टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचा. लिंबूचा रस शेवट घालायचा, जर आधीच घातला ना तर कडवट चव येते. थोडाच घातला मी. परतवून घेऊ थोडंसं. आणि इथे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून आणि जाडसर असा कूट तयार करून घेतलेला आहे, तर तो घालणार आहे मी. 2 चम्मच कूट होता, तर थोडासा उरवून घेतला मी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कांद्यामध्ये मीठ घातलंच होतं आणि कारल्यामध्ये पण आहे, त्याच्यामुळे आता वरून घालायची गरजच नाही आपल्याला. कूट घालून 2 मिनटं परतवून घेतलं. आता आपण वरून मस्त अशी कोथिंबीर घालू. खूप सारी कोथिंबीर घालायची, म्हणजे खूप छान लागतो चवीला. अजून मिक्स करून घेऊ. तर परतवून घेतलं व्यवस्थित. आणि बघा किती छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे कारल्याचा. कोणीच म्हणणार नाही की हा कारल्याचा ठेचा आहे म्हणून. अगदी कारलं त्याच्यामध्ये दिसत सुद्धा नाही. बघा एकदम छान असा ठेचा तयार झालेला आहे आपला. गॅस बंद करून द्यायचा आहे आणि लगेच गरमागरम मस्त भाकरी ठेचा खायला घ्यायचा आहे. बघा वाव, एकच नंबर दिसतंय ताट. तर तयार आहे आपला मस्त असा चमचमीत आणि झणझणीत असा कारल्याचा ठेचा. तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.